नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण 2023 मध्ये तलाठी भरती झाली होती. त्यामधील 17 ऑगस्टच्या शिफ्ट 3 मधील आपण जनरल नॉलेजचे प्रश्न सोडवतोय. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता? तर कुठल्या समाजसुधारकाने आपल्या मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता विधवा झाल्यानंतर? तर याची योग्य उत्तर आहे रामकृष्ण गोपाळ भांडारकर, पर्याय क्रमांक 3. नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व गमावू शकते? ए. त्याग, बी. समाप्ती, सी. वंचनाद्वारे. हे तीनही पर्याय योग्य आहेत. त्यामुळे आपलं उत्तर येईल ए, बी आणि सी हे सर्व. दुसरी ईशान्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होती? तर दुसरी ईशान्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही मेघालय या राज्याने आयोजित केली होती. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात पृथक्करणीयताबद्दल उल्लेख आहे? माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 10 मध्ये पृथक्करणीयताबद्दल उल्लेख आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 1799 मध्ये खालीलपैकी कोणती महत्वाची घटना घडली? 1799 मध्ये चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध घडले होते. यामध्ये टिपू सुलतान मारला गेला होता, हे लक्षात ठेवा. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध. 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने राष्ट्रीय पशुधन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी रुरल पॅककार्ड हा एक प्रमुख कार्यक्रम सुरू केला? तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. मेघालय राज्याने हा उपक्रम सुरू केला होता. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचवली होती? तर स्वर्णसिंग समितीने सुरुवातीला 8 मूलभूत कर्तव्ये सुचवली होती. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता सध्या आपल्या याच्यामध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला होता, त्यानंतर एक 11 नंतर ऍड केलं. बहुतेक जण याच्यामध्ये कन्फ्युज होतात, पण उत्तर सुरुवातीला ते फक्त 8 मूलभूत कर्तव्ये सुचवली होती. जुलै 1905 मध्ये लॉर्ड कर्झनच्या व्हाईसरॉयच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणती घटना घडली? तर जुलै 1905 मध्ये बंगालची फानी ही घटना घडली होती. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. जैन पंथांना डायटस आणि डायटस या नावाने ओळखले जाते. तर जैन पंथांना दिगंबर आणि श्वेतांबर हे 2 पंथ आहेत. जैन पंथामध्ये 2 ग्रुप आहेत. त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे डायटस वयापर्यंत पदावर राहू शकतात. तर याचं उत्तर आहे 65 वर्षे. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त 65 वर्षापर्यंत किंवा जेव्हापासून रुजू होतील तेव्हापासून 3 वर्ष याच्यामधील जे काही पहिले होईल इतक्या वयापर्यंत ते पदावरती राहू शकतात. भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते? तर तापमानात कमालीची तफावत गंगेचे मैदान या प्रदेशामध्ये आढळते. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. गंगेचे मैदान. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व कारणीभूत असते? तर आपल्या शरीरामध्ये जेव्हा जखम होते तेव्हा जे येणारे रक्त आहे ते गोठण्यासाठी व्हिटॅमिन के हे आवश्यक असते. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. व्हिटॅमिन के. अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका सोडवलेली. याचं इन डिटेल एक्सप्लेनेशन आपण एका व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे. तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ती तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.